Welcome to e-learning platform by Science Park SPVU. Today we are going to study part 4 under the topic Let us revise. मागच्या वेळेला आपण काय केलेलं याची उजळणी करूयात. First we observed what are microorganisms and occurrence of microorganisms. सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि ते कुठे आढळतात. Then we performed 3 activities which were to be performed at home. नंतर घरी करण्यासाठी 3 उपक्रम दिलेले. This was for observation and measurement of microorganisms. हे सगळे उपक्रम सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप यासाठी होते. Then another thing was we learned about some of the microorganisms and their sizes using photographs. नंतर आपण काही फोटोग्राफ वापरून काही सूक्ष्मजीवांचे आकार बघितले. And then we learned about nature of microorganisms and what is a prokaryotic cell. नंतर आपण सूक्ष्मजीवांचे स्वरूप आणि आदिकेंद्रिकी पेशी म्हणजे काय हे बघितलं. Today's subtopics. आजचे सबटॉपिक्स आहेत Where do microorganisms grow? सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते. Useful microorganisms. उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजे काय. Fermentation. किण्वन. Harmful microorganisms. उपद्रवी सूक्ष्मजीव. And pathogens म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीव. Where do microorganisms grow? सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते बरं. It happens in soil, water, decaying matter, but the temperature should be between 25 to 37 degrees Celsius. Nutrition is specific nutrients like algae, which contains chlorophyll and sometimes oxygen also. The atmosphere should be moist, humid and warm. सर्वसाधारणपणे सूक्ष्मजीवांची वाढ ही माती, पाणी, कुजणारे पदार्थ इत्यादी ठिकाणी होते. तापमान 25 ते 37 डिग्री सेल्सिअस दरम्यान असायला पाहिजे. आणि पोषण म्हणजे काही विशिष्ट पोषक द्रव्ये ज्याच्यामध्ये शैवाल मोडतं, हरितद्रव्य असणारं आणि ऑक्सिजन. वातावरण त्यांना लागणारं असतं ओलसर, दमट आणि उबदार. पण ह्या व्यतिरिक्त काही इतर ठिकाणी सुद्धा सूक्ष्मजीवांची वाढ होते. अपार्ट फ्रॉम दिस बेसिक रिक्वायरमेंट वेअर मायक्रोऑर्गॅनिझम्स ग्रो, देर आर फ्यू अदर प्लेसेस वेअर मायक्रोऑर्गॅनिझम्स ग्रो ॲज वेल. अशी कुठली ठिकाणं आहेत जिथे इतर सूक्ष्मजीव सुद्धा वाढू शकतात. Where else do these microorganisms grow? For example, hot springs. उष्ण पाण्याचे जे झरे असतात या झऱ्यांमध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला सूक्ष्मजीव आढळतात, ज्याला आपण गरम पाण्याचे झरे म्हणतो. On ocean floor also we observe many microorganisms. समुद्र तळाशी सुद्धा बरेच सूक्ष्मजीव वाढत असतात. Then polar ice regions. So जो बर्फ असतो ध्रुवीय प्रदेशातला त्याच्यामध्ये सुद्धा काही सूक्ष्मजीव आढळतात. So how come in these unfavorable conditions microorganisms grow? ह्या काही प्रतिकूल परिस्थितीत कसे काय वाढत असतील सूक्ष्मजीव. These microorganisms form a layer of tough covering around them and they can live in that tough covering for a long period. When conditions become favorable, they can start growing once again. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःभोवतील कठीण कवच तयार करून हे सूक्ष्मजीव जगतात. परिस्थिती अनुकूल झाली की हे सूक्ष्मजीव परत वाढण्यासाठी सुरुवात करतात.
Now we will study useful microorganisms. आता आपण उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजे काय हे शिकूया. For this you can do one activity at home. In this you have to take 2 pots. In one pot you will put all the organic waste such as dry leaves, fruit skin, then vegetable waste, and in another pot you have to only put plastic waste. Give it a week or so and then observe what happens in each of the pot. यासाठी घरी एक उपक्रम करायचा आहे. 2 कुंड्या घ्या. एका कुंडीमध्ये पालापाचोळा, भाज्यांचा कचरा किंवा फळांच्या साली ह्या सगळ्या टाका आणि दुसऱ्या पॉटमध्ये तुम्हाला फक्त प्लास्टिकचा कचरा टाकायचा आहे. 1 ते 2 आठवड्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व करायचे की कुंडीमध्ये काय झालं. ऑल्सो थिंक अबाउट व्हाय वी सेपरेट ड्राय अँड वेट वेस्ट. तुम्ही ह्याही गोष्टीचा विचार करा की सुका कचरा आणि ओला कचरा आपण वेगवेगळा का करतो. नाव वी विल गो थ्रू युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड फर्मेंटेशन. आता आपण उपयुक्त सूक्ष्मजीव आणि किण्वन शिकणार आहोत. व्हॉट डज युअर मदर डू व्हाईल प्रिपेअरिंग कर्ड. तुमची आई दही कसं लावते. काय होत असलं पाहिजे जेव्हा दुधाचं दही बनतं. व्हॉट मस्ट बी हॅपनिंग when milk is being converted into curd. So the chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound with the help of microorganisms is called as fermentation. एका कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात सूक्ष्मजीव रूपांतर घडवून आणतात आणि ह्यालाच किण्वन असेच म्हणतात. तसंच लोणी तयार करतानाही होतं. दिस ऑल्सो हॅपन्स while प्रिपेअरिंग बटर अँड while प्रिपेअरिंग चीज. चीज बनवताना सुद्धा ह्या फर्मेंटेशनचा किण्वनाचाच वापर केला जातो. सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इज heat is generated in this process and carbon dioxide along with some gases are released. Therefore, there is always increase in the volume of the bread dough or idli batter, which we say that it has risen up. जेव्हा आपण इडलीचे डोशाचे पीठ भिजवतो किंवा पाव तयार करण्यासाठी कणिक मळतो तेव्हा नेहमी त्याची साईज डबल होते. ही डबल होणारी साईज सूक्ष्मजीव जे कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात त्यामुळे झालेली असते. Now guess what? Who discovered fermentation? किण्वन प्रक्रिया कोणी शोधली? Why it is easier to digest idli and dosa? इडली डोसा पचायला हलके का आहेत? Please find out these answers. Think about it. Now, useful microorganisms and antibiotics. उपयुक्त सूक्ष्मजीव आणि प्रतिजैविके शिकणार आहोत. Whenever you go to a doctor and if you are ill, a doctor prescribes you antibiotic tablet or gives you antibiotic injection. तुम्हाला जेव्हा बरं नसेल आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला प्रतिजैविकांच्या काही गोळ्या दिल्या जातात किंवा डॉक्टर तुम्हाला प्रतिजैविकाचं इंजेक्शन देतं आणि त्यानंतर तुम्हाला बरं वाटू लागतं. सिमिलरली when you were a baby, your parents took you to doctor for vaccination. जेव्हा तुम्ही अगदी लहान होतात तेव्हा तुम्हाला तुमच्या पालकांनी लसीकरणासाठी डॉक्टरांकडे नेलं असेल. Can you remember few of the vaccines? Can you write it down with the help of parents? अशा काही लसी तुम्ही लिहू शकता का तुमच्या डायरीमध्ये? So antibiotics are substances which are secreted by microorganisms and they develop
अँड इम्युनिटी इन अस. प्रतिजैविकांमुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. तसेच लसीमुळे सुद्धा होते. सेम थिंग हॅपन्स विथ वॅक्सिन्स. नाव हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे काय? Now we have studied that bread mold grows or a fungus grows on food material such as bread or anything which we don't eat immediately when it is fresh. आपण बघितलेच आहे की बुरशी येते पावावरती किंवा फळांवरती जर आपण ते फ्रेश असतानाच खाल्ले नाही आणि तसंच ठेवून दिले तर. Have you ever wondered why food poisoning happens? तुम्हाला माहिती आहे का की फूड पॉइझनिंग कसं होतं? बरेचदा तुम्ही असं बुरशी आलेलं फूड खाल्ल्यानंतर तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊ शकतं. Many a times if you eat stale food or food with fungus, you may get food poisoning. स्वतःचं पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ ज्यांना आपण एंटरोटॉक्झिन्स म्हणतो हे पदार्थ अन्नात मिसळतात. या पदार्थांनी अन्न दूषित होतं आणि दूषित अन्नाचं सेवन केल्यानंतर आपल्याला उलट्या व जुलाब होतात. Whenever microorganisms feed on food, they secrete enterotoxins in that food. Therefore, the food is spoiled and we get vomiting, loose motion, things like that, which is commonly called as food poisoning. Now we will study pathogens. आता आपण रोगकारक सूक्ष्मजीव शिकणार आहोत. These are microorganisms causing diseases. हे असे सूक्ष्मजीव असतात ज्यांच्यामुळे रोगराई पसरते. You must have seen wastewater which is mixed with fecal matter. असे दूषित पाणी तुम्ही बघितले असेल ज्याच्यामध्ये सांडपाणी मिसळले गेलेले असते. Or food on which flies are there. किंवा असे अन्न ज्याच्यावरती माशा बसतात. After when you eat such food which is spoiled because of wastewater or because of flies, you may get diseases like amoebiasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, which are related to alimentary canal. असे दूषित अन्न सेवन केल्यानंतर आमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ किंवा गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होऊ शकतात. Also, when an infected person sneezes or coughs, it also may infect others and spread diseases like pneumonia, etc. खोकण्यातून किंवा शिंकण्यातून सुद्धा रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळून आणि इतरांना घटसर्प, सर्दी, न्यूमोनिया, क्षय असे रोग होऊ शकतात. Other diseases like malaria, dengue, yellow fever, or chikungunya are also spread through insect bites. इतर काही मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग, पीतज्वर, चिकनगुनिया ह्यासारखे रोग हे सुद्धा सूक्ष्मजीवांमुळेच होतात आणि हे सूक्ष्मजीव पसरण्यासाठी काही किडे जसं की मलेरियासाठी डास चावतो, ज्या डासामध्ये हे सूक्ष्मजीव असतात, यामुळे होऊ शकतो. नाउ गेस व्हॉट? वाय डू वी गेट फीवर? आपल्याला ताप का येतो? काय होत असेल बरं आपल्या शरीराचं तापमान वाढतं तेव्हा? व्हॉट एक्झॅक्टली अँड वाय एक्झॅक्टली द टेम्परेचर ऑफ आवर बॉडी इनक्रीजेस? लेट अस गो थ्रू समरी. सो वी स्टडीड वेअर डू मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो. सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते हे शिकलो. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, उपयुक्त सूक्ष्मजीव. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड अँटीबायोटिक्स, उपयुक्त सूक्ष्मजीव आणि प्रतिजैविके.
इन दिस वी ऑल्सो इंट्रोड्युस्ड वॅक्सिन्स. ह्याच्यामध्ये आपण लसीकरणाचीही ओळख करून घेतली. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड फर्मेंटेशन, उपयुक्त सूक्ष्मजीव आणि किण्वन शिकलो. देन हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, उपद्रवी सूक्ष्मजीव शिकलो. देन पॅथोजेन्स, रोगकारक सूक्ष्म. आणि हे आपले ह्या सिरीजमधले शेवटचे सेशन होते. थँक्यू.